कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहेत। या कार्यकारिणीचे प्रतिनिधी सभेचे सर्व कागदपत्र दिले आहेत, त्याची पोच आपल्याकडे आहे। पोच दाखवा व्हिडिओ। सर्वप्रथम शिवसेना नेते, या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही 13 सदस्यांची आहे। शिवसेना पक्षप्रमुख यामध्ये कुठलेही बदल, कुठलीही अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती हे करत असतात। हा त्यांचा निर्णय आहे आणि तो सगळ्यांना शिवसेनेमध्ये सर्वमान्य आहे। आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे, त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे। शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे। आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुखांनी या 4 नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत। मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने, मी बाकीचे हे करतो त्याप्रमाणे नंतर यावं। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत। हे बघा, सर्व सन्माननीय नेते, आणि हे बघा, या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 4 एप्रिल 2018 या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत। त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्र ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे। मला असं वाटतं त्यानंतर 2018 ते 22 या कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, हे सगळी कागदपत्र ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत। निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत। हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या 2 घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या, त्या 2 घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्र आपल्याला त्यांनी दिलेली आहेत। आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे 1999च्या नंतर कुठलीही कागदपत्र तुमची आलेली नाही, आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो, अशा प्रकारचा निर्णय देतोय। मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातोय आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव, चिन्ह, पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार, हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Please look at page 710 PDF 723 just in case the essence of the English translation has been lost. This is the same document letter
at 710, the same letter that you were pointing out, 25th Yes. November 19. Yes. It's in Marathi. हा And that probably will be the essence because it is एवढा translation डोंगरा that एवढा you've shown पुरावा us. पाहिल्यावर Yes, Perhaps I Chief- go by Chief my Lord the Chief Throw more Justice. light on that. Honorable It District says, Justice. गुरुवार दिनांक आणि 31 सगळ्यात ऑक्टोबर महत्वाचं 2019 म्हणजे रोजी सुप्रीम कोर्टात आपली जेव्हा I'm sure सुनावणी my चालली brothers will get त्यावेळेला some या favorable देशाचे सर्वोच्च शिवसेना भवन, न्यायाधीश दादर मुंबई चंद्रचूड येथे साहेबांनी काय म्हटलंय पक्षाच्या ते आपल्याला मी दाखवतो नवनिर्वाचित आमदारांची बैठक आणि शिवसेना मराठीत त्यांनी जे म्हटलेलं आहे माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीची सुरुवातीलाच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या गटनेता म्हणून आमदार श्री एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे 2 ठराव पुढील प्रमाणे आहेत. So it says that, well, all the decisions, the power to take all the decisions was entrusted to Mr. Uddhav Thackeray, and an election was then held at which so-and-so was nominated as a group leader and so was nominated as the chief whip. यापेक्षा काय पुरावे हवेत?